चांगला दिवाय माझा हॅलो आल्या मी माणसाला देहाला गुरु करायचा आहे का नाही गुरु केला नाही त्याला बिन गुणाचं काढणं असं म्हणतात आणि ज्याने गुरु केला महाराज हे सब हवा का झोका आहे का नाही त्याच्या बिना पत्ता बिन नाही हिलताय तसं त्या गुरु काय सोन्याचा हांडा काढून देणार नाही तुम्हाला कसं असं सारखं बघा गुरु सोन्याचा हांडा देणार नाही तुझे जसे त्याचे कर्म तसे फळ देतो ईश्वर फक्त आपण हे सोचायचं आहे की मी दीपक लोंढे ज्या दिवशी गुरु केलाय प्रतिज्ञा असते ना आणि आज तुझ्यामुळं सगळ्यांनाच एक महादेवाचं चालू श्रावण महिन्यामध्ये एक साधा सोपा उपाय करा महिला मंडळ खास करून बेलाचं पान आहे ना एक बेलाचं पान त्याची देठ तोडायचं पुढचं आणि 3 पानं आहेत एक पान इकडं एक पान इकडं मागचा पत्ता तिकडं झाला पाहिजे देठ आपल्याकडे आलं पाहिजे महाराज देठ तोडलेला देठ थोडंसं तोडायचं थोडंसं पुढचं भाग तोडून ते देठ तसं ठेवायचं आणि ते बेलाचं पान व्हायचं आपल्या घरचं पाणी पाहिजे तांब्यावरून त्याच्यावर सोडायचं इथून पुढची जी पाप आहे तुमची सगळी पापातून मुक्त गॅरंटी प्रॅक्टिकल करून बघायचं पण असं लगेच मोकळं हो ना पापातून मोकळं झालं दीपक भाऊनं सांगितलं मला चला लगेच धुवायचं आम्ही केलो आणि पुन्हा मी परत त्याच्यात पडेल नाही 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 नवा तर नयाने कुछ तो करणार नवीन जन्म झाला नवीन सगळ्या गोष्टी केल्या नवीन असं नाव कमवायचं आणि या भंडार तर काय आहे देवाचा वर्षात 5 बार नवरा होणारा हा देव वर्षात 5 वेळा तो खंडेराय कसा आणि गुरु मार्ग म्हणजे कसा आहे एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी एकनिष्ठ भाव ठेवायचा त्या सद्गुरूच्या चरणावरती गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा महाराज गणपतीला 14 गुरु होते मला मी 18 करायचे करणारच अशी जिद्द पाहिजे शिकायसाठी नाही आपल्यापासून नंतर पुन्हा कुणाला तरी त्याचा योग आली पाहिजे हे का नाही शिष्यमंडळ मस्त आहे भगत मंडळ बाल्य मंडळ ऐसा कुछ काहीतरी आयुर्वेदिक शिकायचं आहे काहीतरी वेगळं शिकायचं पण शिकायचं पुढं चालत राहायचं माझ्या खंडोबा भक्तांनी सगळ्यांनी मागं हटायचं नाही तुम्ही काय फरक नाही कुठेही काही कमी पडला अर्ध्या रात्री फोन करा रात को 14 बजे दीपक भाऊ आले एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी हो महाराज इकडे बघा म्हणा एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी त्यात सारे तीर्थ आले गंगा जमुना काशी त्यात सारे तीर्थ आले गंगा जमुना काशी त्यात सारे तीर्थ आले गंगा जमुना काशी
सद्गुरु आले हो बाबा आले रे गाणपत्र पडला मी अमर झालो 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 रे पडला बाई मी अमर झालो रे गाणपत्र पडला 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 मी अमर झालो रे तुम्ही मारली मला हक्क नाव ठेवले गोरखनाथ नाव ठेवले गोरखनाथ नाव ठेवले गोरखनाथ तुम्ही मला हक्क नाव ठेवले गोरखनाथ नाव ठेवले गोरखनाथ नाव ठेवले गोरखनाथ हात मस्तके ठेवला रे तुम्ही समर्थ झालो रे हात मस्तके ठेवला रे मी समर्थ झालो रे हात मस्तके ठेवला रे मी समर्थ झालो रे हात मस्तके ठेवला रे मी समर्थ झालो रे गाणपत्र पडला मी अमर 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 झालो रे आधी म्हणावे सद्गुरुला माई म्हणाली देवा माई म्हणाली देवा माई म्हणाली देवा आधी म्हणावे सद्गुरुला माई म्हणाली देवा माई म्हणाली देवा माई म्हणाली देवा गेली रे मन भरून गेलं रे एकट्या गेली रे मन भरून गेलं रे गाणपत्र पडला मी अमर झालो 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 रे गुरुना देऊन काकेत झोळी भिक्षा मागतो आळोनाळी भिक्षा मागतो आळोनाळी भिक्षा मागतो आळोनाळी गुरुना देऊन काकेत झोळी भिक्षा मागतो आळोनाळी भिक्षा मागतो आळोनाळी भिक्षा मागतो आळोनाळी हात मस्तके ठेवला रे मी समर्थ झालो रे ठेवला रे मी समर्थ झालो रे हात मस्तके ठेवला रे मी समर्थ झालो रे हात मस्तके ठेवला रे मी समर्थ झालो रे गाणपत्र पडला मी अमर 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 झालो रे भक्तांनी केलंय याच्यामध्ये त्याला यश बरकत जयसंक नाही. आता मुखाने बोलायचं देवा. हा उभा राहा. हा मी ठोकायचं इथं. उभा राहा इथं. महाराज
आता मुखानी बोला. हा मान नका हलू देवा. आता देवा तुम्ही कोण आहे? तुमची गर्जना करा देवा. कडे पठार महाराज की जय. मग आता कसं ध्यानात राहायचं देवा. गर्जना ऐकली देवा. देवा बदल नाही सारखं काही भेटत नाही. याच्या यायनी आनंद आहे ना. लेकरा वाळायला सर्व पाहिजे. भेटन का नाही देवा? भेटन ना. हा जसं तोरस्तो व्यवस्था गोड बोलणं करून घेतलंय नंतर त्याच्यावर दुर्लक्ष करसन देवा. बरं का? हा द्या त्यांना सोनं द्या त्यांच्या लेकरा वाळायला. निर्गुणाच्या सोनारानं दिली सुंदर. 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 निर्गुणाच्या पांडू महाराज
तसेच त्यांचे गुरुवर्य भानुदास महाराज पाटील मुक्काम पोस्ट रेती मंदिर शिवशक्ती खंडावा मंदिराचे व्यवस्थापक मंदिराचे मोठे मुख्य पूजक त्यांच्या वतीने अखंड गुरुसेवाची बक्षीस आलेले आहे. धन्यवाद. आणि सांगा काय हा कार्यक्रम शेवटपर्यंत छान झाला पाहिजे. होणार. अंगात येते ती देवी अंगात येते ती देवी गणेश भाऊ अंगात येतो ते देव